समरजितसिंह घाडगेंच्या भाजपच्या पक्षप्रवेशावरून राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधलाय। समरजितसिंह घाडगे यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचं आपण पाहिलं। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता, मात्र आता ते पुन्हा कमळ हाती त्यांनी घेतलेला आहे। आणि यावरूनच शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि काँग्रेसचे नेते सतीश पाटलांनी त्यांच्यावर टीका केली। सगळ्यांचा एकूण सगळे प्रयोग झालेले आहेत। आता आणि काय प्रयोगाला स्कोप नाही आहे। आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलोय। माननीय देवेंद्रजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण आणि पक्ष जे सांगेल त्या निर्णयावर आपण काम करायचं आणि त्याप्रमाणेच पुढची वाटचाल ठेवायची। चव्हाण साहेब दादांना शब्द देतो, जे काही जबाबदारी असेल, जे काही आपलं सांगणं असेल त्याप्रमाणे आपण काम करू आणि परत मला आपण पक्षामध्ये आणण्याची संधी दिली त्यासाठी मी परत आपल्या सगळ्यांचे आभार आहे। ते भाजपचेच होते, फक्त तिकिटीच्यासाठी आमच्याकडे आले होते। तिकीट मिळाली, लढले आणि परत ते भाजपवासी झालेले आहेत। त्यामुळे काही वेगळं काय केलेलं नाही। मला चिंता एवढीच आहे की त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणं म्हणजे हसन मुश्रीफ त्यांच्या अलायन्समध्ये असताना त्यांना भविष्यातले असलेला हा संकेत दिलेला आहे का? आता भाजपची गाडी एवढी भरलेली आहे, कोण खिडकीला लोंबका लागलंय, कोणाचं काय होणार आहे कळत नाही। कारण की आता काय चाललंय भाजपमध्ये 70 सीट विधानसभेला वाढणार आहेत, 500 जणांना आश्वासनं मिळणार आहेत की या 70 मध्ये तुम्हाला सुद्धा आम्ही तिकीट देतो। तशी अवस्था आहे। डिलिमिटेशनची स्वप्न येणाऱ्या प्रत्येकाला डिलिमिटेशनची स्वप्न त्या ठिकाणी दाखवली जात आहेत, बाकी काही नाही। दबावातून गेलेले सगळे आहेत। कुठल्या वैचारिक दृष्ट्या जात आहेत ते लोक, अडीअडचणीमुळे जात आहेत किंवा दबावामुळे त्या ठिकाणी जात आहेत।